4 5 6 7 8 8 काउंट्स इथंपर्यंत. आफ्टर दिस राईट बॅक. सो स्टेप काय करतोय, राईटने आपण पुढं जातोय. हे 1 2 3 4. ओके, ह्याच्यात काहीच नाही आहे आत्ता हँड मुवमेंट, फक्त एवढीच आहे. 1 2 3 4. आता ह्याच्यात हँड मुवमेंट ॲड होणार. 1 स्टॉप, 2 स्टॉप, 3 स्टॉप. आणि इथून 1 2 फास्ट फक्त जम्प्स करत आहे. 1 2 3 4 3 4. क्रॉस ओपन, क्रॉस ओपन. 4 5 6 7 8 and 1 2 3 4 5 6 7 and 8 ला 1 2 3 4. हे 1 2 3 4 लेग्स जॉईंट आहेत, कारण ह्याच्यानंतरची स्टेप परत चेंज आहे. ही स्टेपच क्लिअर करा. ह्याच्यात बेसिक फंडा काय आहे. 1 and 2 and 3 and 4 and राईट साईडलाच 4 काउंट्स. टर्न 1 and 2 and 3 and 4 स्टॉप. फक्त मी आता दाखवताना हार्श केलेलं, ह्याला सॉफ्ट घ्यायचं आहे. लाईक 1 2, म्हणजे हे एकात असं ह्याला ब्रेक नाही द्यायचं. लाईक ब्रेक हे होतं, हे मी ब्रेक करतोय, मला ब्रेक नाही, हे त्यातूनच त्यात चाललेलं आहे. एवढं सॉफ्ट घ्यायचं आहे. अँड 2 3 and 4. ओके, इथून 1 and 2 3 स्टॉप. 1 सेम आपण राईट हँड राईट लेफ्ट घेतलेलं, कसं घेतलेलं अपोजिट, राईट 1 2 ड्रॉप. आज जमलंय, बरोबर जमलंय. आज परवा दिवशी काहीतरी वेगळं चाललेलं, हे आज आलंय. सो स्टेप काय आहे, राईट लेफ्ट अँड ड्रॉप. आणि हात पण सेम जाणार, राईट लेफ्ट ड्रॉप. अँड देन ह्या ड्रॉपपासनं पुल युअर सेल्फ अँड ट्विस्ट फ्रॉम लेफ्ट शोल्डर लाईक दिस. हे आठवत असेल. हां, ओके. आणि इथून जस्ट डाऊन. तिथं तुमचा राईट लेग थोडासा पॉइंटेड राहणार बाहेर. पॉइंटेड, फ्लॅट नको घेऊ, पॉइंटेड घे. आणि मागं लीन होऊन पुढं. ओके. याच्यानंतर हा हात इथूनच राईट हँड आत येणार पायाबरोबर आणि बाहेर जाणार. सो 1 2 आणि इथून ड्रॉप आउट. इथून हात खाली न घेता क्रॉस स्टेप आउट. फूट मुवमेंट काय राहणार इथं, 1 स्टॉप आउट. ओके, सेम क्रॉस स्टेप आउट. हे महत्त्वाचं फुटवर्क जर लक्षात आलं ना, तर हाताची फक्त एवढी स्टेप आहे जे तुम्हाला त्यात फक्त मर्ज करायची. सो द स्टेप इज क्रॉस स्टेप स्टेप, क्रॉस स्टेप स्टेप, क्रॉस स्टेप स्टेप, क्रॉस स्टेप स्टेप. हे प्रॉपर सेकंड लास्ट 2 3. आणि हात असे फक्त ओपन. आता हे ओपन करायची पद्धत सेम आहे. जसं की तुम्ही कोणाला तरी जवळच्या माणसाला हाक करण्याआधी हात कसे ओपन करणार आपण, मम्मी पप्पा हे भैया बा की असं तेवाल. सो फॉर दॅट पर्पज हात असे ओपन पाहिजे. असा 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 कसाच नको. हा ह्या कर्वमध्ये हवा आहे, कर्व जे म्हणतो ना तो वाला. आणि हात लूज आहेत. सो हे स्टेप अँड आउट, स्टेप अँड आउट. इज इट क्लिअर? चलो वन मोर टाइम विदाउट म्युझिक अँड देन म्युझिक. 5 6 7 गो. 1 2 3 4. Turn 1 2 3. Change and 1 and 2. Ow, lage. Okay, so 1 and 2
इथनं जम्प करताना लेफ्ट लेग डायगनली मागं जाणार, हात वर जाणार आहे कारण वर कोपऱ्यात आंबा आहे तो तोडायचा आहे. 1 आणि मग आलाय तर आता पाय सांभाळण्यासाठी आपल्याला पुढे घेऊन यावं लागेल आणि मग ड्रॉप आउट. मग 1 ह्या बघायचं इकडंच आणि फक्त एक हाताची आणि स्टेप पायाची येणार. 1 and 2. इथं जम्प नाही, फक्त ड्रॅग आणि मग आउट. 1 2 थ्रो, कम, ट्विस्ट and turn out and go in, out, drop, throw and मग 1 and 2 3 and 4. बस इथं नाही. म्हणजे फील मला म्हणायचं होतं जे चाललंय त्याच्यावर. आणि दिस इज नॉट ॲक्च्युली सॅड, ह्याला रोमॅन्टिक सॉन्ग पण म्हणू शकता बिकॉज ही इज शेअरिंग द फिलिंग्स कि मेरे पास कुछ भी नहीं है, आई वॉन्ट यू एंड जो है वो यही दो नहीं बिकॉज आई एम द म्यूजिशियन, आई कैन गिव एनीथिंग फॉर यू, आई कैन डू एनीथिंग फॉर यू बट राईट नाव दिस इज विथ मी अँड दिस इज माय जायदाद. दे धून जे तुझ्यासाठी लिहितो ह्याच्यात असं असं हे नाही आहे की अरे बापरे मैं तो मरी गया, हे भगवान किसने मुझ पे हरा रंग डाला, असं वाला काहीच नाही आहे ह्याच्यात. तक ओके. तो 4 होने के बाद ये जाएगा 1 इस तरह से जहाँ पे पैर रखना है. स्टेप, टर्न करताना हात असे राहणार, ना असे ना असे ना असे, लाईक दिस. आणि मग हा हात असाच ओपन होतो परत, हा हात असाच ओपन होणार परत. जो हात इथं लॉकच झालाय फक्त जो बॉडी बरोबर फिरू शकतो ना, तो डिस्टन्स कमी करतोय ना वाढवतोय ना वर जातोय ना खाली जातोय, फक्त त्याला मुवमेंटच एवढं आहे. जर तुमचा पाय आणि बॉडी ह्या साईडला चालली तर तुमचा हात पण त्या साईडला, आणि हा शोल्डर लेवलला गेला पाहिजे. कडक ठेवू नका, असं फील नाही आहे. सो एकदम सॉफ्ट. 1 2 3 क्लोज, sit towards sky like the ceiling and then stop. इथं स्टॉप आहे, एकही स्टेप नाही आहे, स्टॉप. आणि मग इथून डायरेक्ट 1 2 डाऊन, ओपन. परत एकदा बघा इथून काय करायचं आहे आपल्याला. 1 असा पाय आपला बाहेर जातोय जिथं तुमचा नी बेंड होणं गरजेचं आहे. 1 कारण तुमच्या बॉडीला मला पुढं घेऊन जायचं आहे. जर तुम्ही असं ठेवलं ना, तोडतोय आपण तो रिदम, तोडू नका. 1 2 3 ड्रॉप, ओपन, होल्ड. 1 and 2 and 3 ओपन, 1 स्टॉप. हे आहे.